सुंदर अशी ही कथा मोठ्या श्रद्धेनं प्रेमानं आपण सर्वजण ऐकत आहात। सर्वांच्या संकल्पाने प्रयत्नाने आणि भगवंताच्या कृपेने उभारलेला हा कार्यक्रम या ठिकाणी आपण सर्वजण हा लाभ आपल्या पदरात पाडून घेत आहात। फार महत्त्वाची गोष्ट आहे बरं। सुंदर नियोजन आहे। सर्वजण प्रयत्नपूर्वक या ठिकाणी सर्व प्रकारची सेवा आपल्याला वाट्याला आलेलं कार्य चोख पार पाडत आहे बरं। नक्कीच या सेवेचं फल साईनाथ महाराज आपल्या पदरात टाकल्याशिवाय राहणार नाही। मी नेहमी सांगत असतो बरं का, अशा ठिकाणी सर्व प्रकारची सर्व मदत माणसानं केली पाहिजे, त्याच्याशिवाय आनंद प्राप्त होत नाही बरं का। लोक फक्त गोष्टी करत असतात। मी नेहमी सांगत असतो, लाख बोलक्यावनी थोर राष्ट्रसंत सांगतात एकची माझा कर्तव्यगार। लाख बोलणाऱ्यापेक्षा करणारा एक फार महत्वाचा असतो। म्हणून बोलून जमणार नाही, तर सर्वांनी सर्व प्रकारची मदत करणं फार महत्वाचं आहे आणि ते आपण दरवर्षी या ठिकाणी करत असतो। ही कथा सामान्य नाही बरं का, फार महत्वाची आहे। काल आपण या विषयावर बोलून गेलो बरं का। ही कथा एक प्रकारे त्रिवेणी संगमच आहे। जसं एक त्रिवेणी संगम तिकडे आहे जिकडे लोकांची गर्दी आता वाढली होती। कुठे वाढली होती लोकांची गर्दी आता? कुठे वाढली होती? प्रयागला। तिथं आहे बरं का एक त्रिवेणी संगम, आणि हा एक त्रिवेणी संगम। परंतु त्या प्रयागमध्ये जाऊन त्या त्रिवेणी संगमात स्नान करायचं असेल तर माणसाकडे चार गोष्टी पाहिजे बरं का। समय पाहिजे, संपत्ती पाहिजे, स्वास्थ्य पाहिजे आणि श्रद्धा पाहिजे। वेळ पाहिजे, पैसा पाहिजे, शरीर चांगलं पाहिजे आणि श्रद्धा पाहिजे। या चार गोष्टीपैकी एका गोष्टीची जरी न्यूनता असली, कमतरता असली, तरी माणूस त्या त्रिवेणी संगमात जाऊन स्नान करू शकत नाही बरं का। एखाद्याकडे पैसा असेल, वेळ असेल, श्रद्धा असेल, पण शरीर चांगलं नाही। एखाद्याचं शरीर चांगलं आहे, वेळ आहे, श्रद्धा आहे, पण पैसाच नाही। एखाद्याकडे शरीर आहे, पैसा आहे, वेळही आहे, पण श्रद्धा नाही, तोही त्या त्रिवेणी संगमामध्ये जाऊन स्नान करू शकत नाही। म्हणून हा त्रिवेणी संगम दरवर्षी आपल्या या गावामध्ये येत असतो आणि याच्यासाठी जास्त काही लागत नाही। थोडंसं आपल्या जीवनातला वेळ काढावा लागतो आणि सकाळचे 2 तास आणि रात्रीचे 2 तास इथे येऊन बसावं लागतं बरं का। ही कथा त्रिवेणी संगम आहे। महाराज फार सुंदर वर्णन करतात। कथा त्रिवेणी संगम, 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 कथा त्रिवेणी संगम। देव भक्त आणि नाम, 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 देव भक्त आणि नाम। हो तेथीचे उत्तम, 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 तेथीचे उत्तम। चरण रज वंदिता, चरण रज वंदिता, चरण रज वंदिता, चरण रज वंदिता। कथा त्रिवेणी संगम, 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 कथा त्रिवेणी संगम बरं का। कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम। या ठिकाणी देव असतो, देवाचा भक्त असतो आणि देवाचं नाव असतं। म्हणून ही कथा एक प्रकारे त्रिवेणी संगमच आहे। या त्रिवेणी संगमामध्ये येऊन स्नान केलं पाहिजे बरं का। सांगू का महत्वाची गोष्ट तुम्हाला?
प्रयागला जाऊन त्या त्रिवेणी संगमामध्ये जर स्नान केलं तर कधीतरी फळ मिळेल, कालांतराने पुण्याच्या यादीत ते जमा होईल, नंतर कधीतरी मिळेल. परंतु या कथारूपी त्रिवेणी संगमामध्ये स्नान केले की लगेच फळ आहे बरं. मज्जन फल पेखी तत्काला. तुलसीदासजी महाराज रामचरित मानसात वर्णन करतात. माझा आवाज तुम्हाला स्पष्ट येत आहे ना? माझं बोलणं समजत आहे ना तुम्हाला? बरं का? लगेच फळ आहे. काक होई पीक बकवू मराला. तुलसीदासजी महाराज सांगतात, कावळ्यानं स्नान केलं की लगेच त्याची कोकिळा होत असते, बगड्यानं स्नान केलं की लगेच त्याचा हंस होत असतो. एवढं महत्व आहे बरं का या त्रिवेणी संगमाचं. आणि हा त्रिवेणी संगम दरवर्षी आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने या ठिकाणी येत असतो. आणि म्हणून आपण प्रयत्नपूर्वक आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलं पाहिजे, वेळ काढून आलं पाहिजे. सकाळी बोलून गेलो मी की परमार्थ करण्यासाठी प्रयत्न करावा लागत असतो बरं का. प्रपंच करावा लागत नाही, तो होतो. कारण तो नियमच आहे बरं का. माणूस जन्माला आला की तो संसार त्याच्या पाठीमागे चिकटलेलाच आहे बरं का. करावा लागत नाही, होतो. पण परमार्थाचं तसं नाही. परमार्थ होत नाही बरं का, करावा लागत असतो आणि प्रयत्नानं करावा लागतो. पण आपलं जरा चुकत झाली बरं का, जरा उलट आहे आपलं. ज्या ठिकाणी प्रयत्न करायला पाहिजे आपल्याला तिथं झोप येत असते, आणि जिथं झोपायला पाहिजे तिथं रात्रभर जागरण करायला लागलो. तेच कारण आहे की अजूनपर्यंत आपल्या पदरात सुख पडलेलं नाही. मी नेहमी दृष्टांत सांगत असतो. आपली अवस्था कशी झाली सांगतो, जरा लक्षपूर्वक आहे का. श्रीमंताचा जावाई होता बरं का, आणि त्याला सासूरवाडीला जायचं होतं. पावसाळ्याचे दिवस होते. आपल्या 4 व्हीलरमध्ये बसला, जायला लागला बरं का. जात असताना एका ठिकाणी खड्डा होता आणि खड्ड्यामध्ये कार फसली. ड्रायव्हरनं सांगितलं, साहेब गाव जवळ आहे बोले, खाली उतरा. थोड्याच अंतरावर गाव आहे, जा म्हणे पायी पायी. गाडीच्या खाली उतरला बरं का, पायी पायी जायला लागला. मी नेहमी सांगत असतो, माणसानं जरा चालायची सवय करून घेतली पाहिजे बरं का. जमिनीवर राहायची सवय असली पाहिजे. आज माणसाकडे थोडा जास्त पैसा आला की माणूस जमिनीच्या आदरच चालतो बरं का. तो खाली उतरायला तयारच नाही. पण जमिनीपासून आदर राहू नका बरं का. कधी मागच्या भारावर पडाल काही सांगता येत नाही बरं. असू द्या पैसा कितीही श्रीमंत व्हा, असू द्या बंगला, गाडी, घोडी, बँक बॅलन्स बरं का, पण जरा जमिनीवर राहायची सवय करून घ्या. हवेत नकारात जाऊ बरं, हवेत नकारात जाऊ, परिस्थिती बिकट होईल. मग चालायची सवय नव्हती बरं का. रस्त्यानं जायला लागला. जात असताना एक खड्डा होता गाळानं भरलेला, तिथं पाय घसरला आणि खड्ड्यात पडल्याबरोबर घाबरला, आणि घाबरलेल्या अवस्थेमध्ये हातपाय हलवायला लागला. आसपास माणसं उभे होते. सांगितलं, साहेब हातपाय हलवू नका म्हणे, स्थिर उभं राहा. स्थिर उभा राहिला. सगळे लोक आले, त्याला बाहेर काढलं. सगळं अंग चिखलानं भरलं होतं बरं का. त्याला वाटलं हे असं अंग भरलेलं अंग घेऊन सासऱ्याच्या घरी जायचं का, स्नान केलं पाहिजे. रस्त्याच्या कडेला विहीर होती. 2-4 बाया पाणी भरत होत्या तिथं गेला बरं का. त्या बायांना विनंती केली, सांगितलं, ताई जरा बकेट दे म्हणे, पाणी काढायला, आंघोळ करायचे. तिथल्या बाईने एक बादली दिली बरं का. तो पाणी काढण्यासाठी गेला, तिथंही पाय घसरला आणि विहिरीत पडला. पडल्याबरोबर लोकांच्या शब्दाची आठवण झाली, म्हणे की हातपाय हलवायचे नसतात, म्हणून स्थिर उभा राहिला. त्या बायांनी वरून पाहिलं बरं का, सांगितलं, साहेब माणसासारखे माणूस काय अक्कल बिक्कल आहे की नाही म्हणे, हातपाय हलवा ना. त्यानं आतूनच उत्तर दिलं, काय 2 तोंडाची माणसं आहे म्हणे तुम्ही. तिथं पडलो होतो, हातपाय हलवायला लागलो तर म्हणे की स्थिर उभा राहा, आणि इथं पडल्यानंतर स्थिर उभा राहिलो तर म्हणता की हातपाय हलवा. अशी अवस्था झाली आपली. पहिला खड्डा हे गाळानं भरलेला होता. तिथं पडल्यानंतर जर माणसानं हातपाय हलवले तर माणूस जास्त खाली जात असतो बरं का. आणि पाण्यामध्ये पडल्यानंतर जर हातपाय नाही हलवले तर जास्त खाली जात असतो. ज्या ठिकाणी हातपाय हलवायला पाहिजे तिथं आपण स्थिर उभं राहिलो, आणि जिथं स्थिर उभा राहायला पाहिजे तिथं हातपाय हलवायला लागलो बरं का. ज्या ठिकाणी प्रयत्न करायला पाहिजे तिथं आपल्या जीवावर यायला लागलं, झोपा यायला लागल्या, आणि ज्या ठिकाणी झोपायला पाहिजे तिथं जागरण चालू आहे बरं. म्हणून तर ज्ञानोबा या हरिपाठात सांगतात, सायासे करीसी प्रपंच दिन निसी, हारिसी न भजसी कवन्या गुणे, हारिसी न भजसी कवन्या गुणे, हारिसी न भजसी कवन्या गुणे.
सायासे करिसे प्रपंच दिननीसे हरिसे न भजसे कवडा गोडे हरिसे न भजसे कवडा गोडे हरिसे न भजसे कवडा गोडे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हो हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हो हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे ज्ञानोबराया हरिपाठात सांगतात साया शेकरीशी प्रपंच दिननिसी हरिसी न भजसी कवन्या गुणे. दादा प्रपंच करायचं म्हटलं की मोठ्या सायासानं करतो प्रयत्नानं करतो ना हरीचं स्मरण करायचं म्हटलं की आपल्या जीवावर काय येतं असं होऊ नये समजून घ्यायचं आहे बरं का. आणि म्हणून वेळ काढून या ठिकाणी यायचं आहे आणि हा आनंद घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. सकाळच्या सत्रामध्ये मी आपल्याला कथा सांगत होतो बरं का. सकाळच्या सत्रात कोणती कथा सांगत होतो आपल्याला सकाळी काय सांगत होतो मी काय सांगत होतो सकाळी माहिती आहे का माहिती आहे नाही माहिती आपल्याला सकाळची कथाच माहिती नसते तर मग मागच्या वर्षीचं भागवत काय राहणार बरं का. म्हणून तर पुन्हा पुन्हा तेच ते सांगावं लागतं तरी लोक म्हणतात तेच तर भागवत आहे म्हणते तेच तर भागवत आहे. सकाळची कथा जर माहिती नाही तर मागच्या वर्षीचं भागवत काय राहणार आहे म्हणून सांगावं लागतं बरं का. सकाळी मी सांगत होतो की नारद महर्षी आणि सनकादिक महाराजांनी नारद महर्षींना प्रश्न विचारला होता की तुमच्या चेहऱ्यावर ही जी निराशा आहे उदासीनता आहे त्याचं कारण सांगा म्हणून. त्यावेळेस नारद महर्षी आपल्या चिंतेचं कारण सांगत होते की मी या मृत्यू लोकामध्ये आलो म्हणे. इथल्या लोकांची स्थिती पाहिली साधू संतांची स्थिती पाहिली तीर्थक्षेत्राच्या ठिकाणची स्थिती पाहिली. वृंदावनामध्ये आलो फिरत असताना यमुनेच्या काठावर एक सुंदर तरुण स्त्री बसलेली दिसली होती. तिच्या मांडीवर 2 म्हातारे पुरुष पडले होते. मी त्या स्त्रीच्या जवळ गेलो तिला विचारलं देवी तू कोण आहे. त्यावेळेस त्या स्त्रीनं मला उत्तर दिलं होतं अहम भक्तिरीती ख्याता. सांगितलं महाराज मी भक्ती आहे म्हणे. उत्पन्ने साहम द्रविडेषु वृद्धिम कर्नाटके गता क्वचिन क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णताम गता. सांगितलं महाराज माझा जन्म द्रविड देशामध्ये झाला म्हणे. उत्पन्ने साहम द्रविडेषु कर्नाटकामध्ये मी वाढली महाराष्ट्रामध्ये मला काही ठिकाणी मान प्राप्त झाला. गुजरातमध्ये मी गेली छिन्न विछिन्न झाली जीर्ण झाली म्हातारी झाली. पण ज्यावेळेस मी वृंदावनात आली ना महाराज मला नवचैतन्य प्राप्त झालं. मी तरुण झाली महाराज पण माझे हे 2 मुलं जे आहेत ना ज्ञान वैराग्य नावाचे हे म्हातारीच्या म्हातारीच राहिले म्हणे. महाराज माय तरुण आणि मुलं म्हातारी असं होत असतं का महाराज. आणि ज्या मायच्या जीवनामध्ये असं होत असेल याच्यापेक्षा मोठं दुःख कोणतं असू शकतं. महाराज तुम्ही ब्रह्मपुत्र आहात ना महाराज. महाराज तुमचा अधिकार फार मोठा आहे. महाराज तुमच्या एका उपदेशानं ध्रुव बाळाला जगाचा बाप 5 महिन्यात प्राप्त झाला होता. महाराज तुमच्या एका उपदेशानं भक्त प्रल्हादाला परमात्म्याची प्राप्ती झाली होती. महाराज एवढा तुमचा अधिकार. महाराज माझे हे ज्ञान वैराग्य नावाची मुलं तरुण झाली पाहिजे महाराज. महाराज काहीतरी करा ना महाराज. नारद महर्षी प्रयत्न करायला लागले बरं का. सांगितलं भक्ती काळजी करू नको तुझे मुलं तरुण झाले पाहिजे अशी तुझी इच्छा आहे ना मग मी प्रयत्न करतो म्हणे. आणि नारद महर्षी एक उपाय करायला लागले बरं का. सूत महाराज सांगतात ऋषींनो एका ग्रंथाचा पाठ सुरू केला म्हणे बरं का. 4 वेदाचं वाचन केलं 17 पुराणं वाचून काढली.
बरं का, गीतेचा पाठ केला, गीता पाटेर मुहुर्मुहू, पण एखाद्या ग्रंथाचा पाठ सुरू केला की मुलं उठायचे आणि बसायचे, आणि ग्रंथाचा पाठ बंद झाला की पुन्हा झोपी जायचे. जसं आपलं होत असते. आता कालपासून कथा सुरू झाली. आता लोकांची चर्चा चालते एकत्रित बसले की. काल जी महाराजांनी कथा सांगितली खूपच छान आहे म्हणते. काही पडलं नाही म्हणते या संसारात. कुणाचं घर आहे, कुणाचं दार आहे, कुणाचे मायबाप आहे, कुणाची बायको लेकर आहे, सगळं याच ठिकाणी ठेवावं लागणार आहे. काही बरोबर येत नाही म्हणते. सत्संग केला पाहिजे, दुसऱ्याला मदत केली पाहिजे, कथा श्रवण केली पाहिजे, अशा सत्कार्यामध्ये सामील झालं पाहिजे, अशी लोकांची चर्चा चालते. आता ती चर्चा ऐकून असं वाटते 7 दिवस झाले की जाणार आहे घरादाराचा त्याग करून हिमालयात तपश्चर्या करायला. पण ही जी चर्चा आहे ना त्याची काल्याचं कीर्तन होईपर्यंतच आहे. काल्याचं कीर्तन झालं की महाराजाचं भागवत महाराजाच्या सोबत तिकडे. बरं का, त्याच्यासाठी आहे का ही कथा? हे 7 दिवशी पुरती मर्यादित ठेवायची आहे का? नाही, हे 7 दिवस ऐकायचं आहे आणि जन्मभर तसं वागण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यासाठी आहे बरं का ही कथा. तुम्ही जर 7 दिवशी पुरतं मर्यादित ठेवाल तर काही एक फायदा नाही बरं का या सत्संगाचा, काही एक महत्व नाही. ते कायमस्वरूपी सोबत ठेवायची आहे बरं का. आणि आज तेच झालेलं आहे. जातो आम्ही मोठ्या मोठ्या ठिकाणी गेलो बरं का, आम्ही कथा करण्यासाठी. 50-50, 60-60 वर्षाची परंपरा असणाऱ्या गावात सुद्धा गेलो बरं का. जेवढे जास्त दिवस झाले तेवढा लोकांच्या अंगात आलेला परमार्थ मला दिसला. 60 वर्षाची परंपरा ज्या ज्या गावामध्ये आहे तिथल्या लोकांमध्ये जर बदल होत नसेल तर मग काय केलं हे कथा ऐकून? सगळा टाइमपासच. त्या कथेचा परिणाम दिसू नये, त्या कथेचा परिणाम आपल्या चालण्यातून दिसला पाहिजे, आपल्या बोलण्यातून दिसला पाहिजे, आपल्या वागण्यातून दिसला पाहिजे. आणि आपलं चालणं बोलणं वागणं जर बदलत नसेल कथा ऐकून, मग काय केलं आपण? टाइमपास. मी तर नेहमी सांगतो कथा अशी ऐकली पाहिजे, कथा अशी ऐकली पाहिजे की पुन्हा ऐकायची वेळ येऊच नाही. एवढा बदल झाला पाहिजे बरं का माणसात. म्हणजे ऐकायचंच नाही असं मला म्हणायचं नाही, ऐका, मरेपर्यंत ऐका. पण एकाच कथेमध्ये माणसात एवढा बदल झाला पाहिजे ते आपल्या चालण्यातून बोलण्यातून वागण्यातून दिसलं पाहिजे की नाही. आज कुणाच्या वागण्यात बदल नाही, कुणाच्या चालण्या बोलण्यात बदल नाही बरं का. जेवढे जास्त दिवस गावात कथा कीर्तन चालू आहे तेवढे बिघडले बरं का लोक. कथा लोकांना सुधरवण्यासाठी आहे पण लोक बिघडायला लागले बरं का. याच्यावरून आपल्या लक्षात येईल की माणसानं कथा कितपत जीवनात उतरवलेली आहे. आणि ही कथा ऐकून जर माणसात बदल होत नसेल, कशासाठी आहे मग हे सगळं? विनाकारण वेळ घालवायला लागलो, पैसा बर्बाद करायला लागलो, हे कशासाठी चालू आहे? म्हणून कथा ही जीवनात उतरवण्यासाठी आहे. कथा ही स्वतःला आनंद देण्यासाठी आहे. कथा ही जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी आहे बरं का. आणि म्हणून 7 दिवशी पुरतं मर्यादित ठेवायचं नाही, तर ते कायमस्वरूपी आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे, कायमस्वरूपी. त्या ज्ञान वैराग्याचं तेच व्हायला लागलं बरं का, तेच व्हायला लागलं. एखाद्या ग्रंथाचा पाठ केला की उठून बसायचे, पाठ बंद झाला की पुन्हा झोपी जायचे. नारद महर्षी कंटाळून गेले बरं का. विचार करायला लागले, ज्ञान वैराग्याला तरुणपणा प्राप्त करून द्यायचा आहे, मी काय करू आता? चिंता वाटायला लागली, काळजी वाटायला लागली. आणि तेवढ्यामध्ये आकाशामध्ये मोठा आवाज झाला बरं. आकाशवाणी झाली, सांगितलं, हे महर्षे, या ज्ञान वैराग्याला जर तरुणपणा प्राप्त करून द्यायचा असेल तर तुम्हाला सत्कर्म करावं लागेल. आणि ते सत्कर्म काय आहे कुणीतरी महात्मा सांगेल.